आज या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये सतत कार्यरत असणारे, आमच्या कोकण रेल्वेच्या बाबतीत सतत आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि कल्याण शहराच्या विकासासाठी सतत सक्रिय असणारे, सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय उदय गणपत जाधव यांचा वाढदिवस आहे। एका लेखकाने लिहून ठेवलेला आहे, सुंदर चेहऱ्यापेक्षा मन सुंदर असावे लागते, भरलेल्या पाकिटापेक्षा भरलेले हृदय असावे लागते। असे व्यक्तिमत्व हा वाढदिवस की आम्ही सर्व मित्र परिवाराने त्यांना आग्रह केला, मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे, जे सर्व सहकार्याने आम्ही म्हटलं की हा वाढदिवस सालाबाद प्रमाणे छोटा का होईना पण तो आपण साजरा करायचा। भवानी मातेला आम्ही प्रार्थना करतो, उदयना उदंड आयुष्य लाभू दे आणि असंच आपल्या ह्या प्रभागाचं, कल्याण शहराचं आणि कोकणातल्या विकासाला तुमचा हातभार तर लागलेला आहे आणि लागू द्या। आणि रत्नागिरी जिल्हा बोलल्यानंतर की अनेक रत्न जन्माला आलीत, अजून त्याच्यातला असा एक रत्न आहे की आम्हाला कोणत्याही तो सहकारी त्यांच्याबरोबर सानिध्यात आला, वैद्यकीय मदत असो, शैक्षणिक मदत असो। बांधवांनो, सांगायला अभिमान वाटेल, आज मी तुमच्या समोर आहे। माझा मुलगा परदेशात शिक्षणाला जाण्यासाठी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ह्या व्यक्तीने जी मदत केली, आज माझा मुलगा जर्मनला तिकडे स्थायिक झालेला आहे। अशी शैक्षणिक मदत आहे। काय गोष्टी सांगणं पण गरजेचं आहे की आपल्याला उदंड आयुष्य लाभो। तुर्तता थांबतो, पण आम्ही या छोटासा पुष्पगुच्छ आमच्या रेल्वे प्रवासी सामाजिक संस्थेचे, आमचे कल्याण स्टेशनचे प्रमुख गणेशजी कांबळे आणि कोकण रेल्वेसाठी सतत मार्गदर्शन करणारे आमचे दीपक थोरात हे आलेले आहेत। हे आपल्याला शाल श्रीफल देऊन या ठिकाणी आपलं स्वागत करत आहेत। या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष उदयजी जाधव साहेब यांचा 10 मार्च रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत असतो। सालाबाद प्रमाणे या ठिकाणी त्यांचा वाढदिवस बहुसंख्य लोकांनी, शेकडो लोक येत असतात, परंतु यावेळेस ते वाढदिवस साजरा करत नव्हते। त्यांचे मित्रपरिवार, त्यांचे चाहते यांनी त्यांना आग्रह केला या ठिकाणी की आमच्यातर्फे तुमचा वाढदिवस या ठिकाणी साजरा आम्ही करणारच। त्या आग्रहदेत्या त्यांनी या वाढदिवसाला त्यांनी परवानगी दिली। त्यांचं राजकारण हे 80% असतं, आपलं 20% असतं आणि 80% त्यांचं समाजकारण असतं। वार्डामध्ये, विभागामध्ये कोणीही पुढे आलं तरी मदतीची साथ म्हणून नेहमी धावणारे म्हणजे उदय जाधव असतात। रात्री बेरात्री कुणीही फोन केला तरी त्या फोनला, त्या समोरच्याला संकट कोणचं असन तर धावणारे म्हणजे उदय जाधव असतात। ही त्यांची ख्याती आहे। परंतु आता मध्ये ते आजारी होते, त्याप्रमाणे ते आताशी मी त्या हॉस्पिटलमधून त्यांना आणले। त्यांना मी आमच्या विभागातर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरंच इथून